ऑटोमॅटिक गाडी आहे पण 3 लाख रुपये प्राइस ठेवलेली. लोन किती होऊन जाईल याच्यावर? लोन 80% लोन होणार म्हणजे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी असणार आहे आणि ही गाडी जर पाहिली ना सर्टिफाईड आहे. सो एक्सटेंडेड वॉरंटी देखील तुम्हाला याच्यावरती मिळून जाते. आणि 25,000 किलोमीटर चाललेली शोरूम हिस्ट्री. फक्त 25,000? फक्त 25,000. डिझेल ऑटोमॅटिक. गाडीची प्राइस 3,80,000 ठेवलेली. कंडिशन तुम्ही पाहिले ना एकदम अनटच गाडी आहे बरं. काही 2019 ची झड्डी आहे सगळी. बरं, सिंगल ओनर गाडी आहे, डिझेल मध्ये गाडी आहे. गाडीची प्राइस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विशाल दाटे. यूज कार तुम्हाला घ्यायची आहे तर माझे प्रयत्न आहे नेहमीच असतात की नवीन डीलर तुमच्यापर्यंत पोहोचावे, जेणेकरून तुम्हाला देखील चांगल्या ज्या चॉईस आहेत यूज कारच्या या नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतील. तर अशाच एका नवीन डीलरकडे आज आपण आलेलो आहोत. ॲटो 7, जे की आधी जर पाहिलं जगताप डेअरी पिंपळे सौदागर या ठिकाणी यांचं शोरूम होतं, ते ऑलरेडी आहे तिथे. तिथला देखील आपण स्टॉक पाहणार आहोत. बट त्यांनी आता हिंजवडी या ठिकाणी सुद्धा त्यांचं नवीन शोरूम ओपन केलेलं आहे. स्टॉक चांगला आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगले डील मी तुम्हाला देणार आहे. आणि या शोरूमचे राज सर आज आपल्या सोबत जोडले गेले. सर वेलकम आहे मराठी कार न्यूज फॅमिली मध्ये आपलं. थँक्यू. तुमचंही आमच्या नवीन शोरूम मध्ये स्वागत आहे सर. धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा नवीन शोरूम बद्दल. थँक्यू. तर आपल्या ॲटो 7 बद्दल थोडीशी प्रेक्षकांना माहिती द्या बरं. आपलं एक पहिलं जे मेन ऑफिस आहे ना ते जगताप डेअरीला आहे. बरं, त्याची दुसरी शाखा इथं त्या आपण ओपन केलेली आहे. अच्छा. हिंजवडीमध्ये डीमार्ट आहे. डीमार्टच्या एकदम अपोजिट साईडला आपलं नवीन शोरूम चालू झालेलं आहे. ओके. तर काही गाड्या इकडे असतात, काही गाड्या तिकडे असतात. तिकडे कारण आता ते कार 24ची फ्रँचायझी आम्ही घेतलेली आहे, त्याच्यामुळे भरपूर स्टॉक येत राहतो. ओके. तर काही स्टॉक इकडे असतो, काही स्टॉक तिकडे असतो. इकडे 12 ते 15 गाड्या बसतात ते इकडे असतात. बाकी 30 ते 40 गाड्याचा स्टॉक आपल्याला त्या ऑफिसला बघायला भेटतो. बाकी आपल्याकडे लोन फॅसिलिटी वगैरे सर्व काही ऑल ओव्हर महाराष्ट्रात लोन फॅसिलिटी आहे. थोडं सिव्हिलचं थोडंफार मॅटर असेल तरी आपण लोन करून देतो. बरं, चालतं. त्यामुळे आता चांगले डील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे देणार. स्क्रीनवरती नंबर आहे. गुगल मॅपचं दोन्ही शोरूमचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर वेन्यूची पहिली डील द्या सर आम्हाला. वेन्यू आहे ना सर, ही CNG आहे, ऑटोमॅटिक सनरूफवाली 2019 ची गाडी आहे. अच्छा, म्हणजे टर्बो इंजिन आहे. बरं. या गाडीची आपण प्राइस कोट करतो 8,65,000. आपण त्यात नेगोशिएबल करून देणार आहे. सनरूफ सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये भेटणार आहे. आणि गाडी जर पाहिली तर आउटफिटेड CNG सोबत तुम्हाला इथे मिळून जाते 8,65,000. त्याच्यामध्ये मान सन्मान 100% होणार. तुम्हाला आपला रेफरन्स सांगायचा आहे. पुढची स्विफ्ट आहे 2012 ची. बरं. गाडी सिंगल ओनर आहे, डिझेल इंजिन आहे गाडीचं. अच्छा. गाडीची प्राइस आपण ठेवलेली आहे 3,75,000 रुपये ठेवलेली आहे, पण आपण थोडंफार नेगोशिएबल करणार म्हणजे करणार. ओके. फर्स्ट ओनर डिझेल VDI मॉडेल आहे. कंडिशन पाहू शकता MH12 पासिंग मध्ये ही गाडी असणार आहे. सो अशाच डील ज्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा. ज्यांना कोणाला पण गाडी घ्यायची आहे ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे. होंडा सिटी ZX टॉप मॉडेल आहे, 2019 ची गाडी आहे, सनरूफवाली आहे, ऑटोमॅटिक ही गाडी. ओके. या गाडीची आपण प्राइस कोट केलेली आहे 8,70,000 रुपये. मान सन्मान होणार आणि लोनही 85% लोन होणार. 85% लोन. ओके, चालतं. सो हे टॉप मॉडेल आहे होंडा सिटीचं. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये ओव्हरऑल तो जो फील आहे ना गाडी चालवण्याचा तो नक्कीच चांगला आहे. आपलं जे कार 24चं आहे ना, हे बघा स्टिकर आहे, सर्टिफाईड गाड्या आहेत आपल्या. आपल्याकडे 150 ते 200 पॉईंट चेक होतात. आपलं स्वतःची फ्रँचायझी आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही. वॉरंटीच्या गाड्या असणार आहे, सर्टिफाईड गाड्या असणार. पुढची ब्रेझा 2018 ची डिझेल मध्ये आहे सर. ही पण गाडी सर्टिफाईड बघू शकता. ही गाडी सिंगल ओनर आहे. या गाडीची आपण प्राइस कोट करतोय 8,40,000 रुपये. आपण मान सन्मान ठेवणार. ओके, चालतंय. पुढची इनोवा सर 2016 ची गाडी आहे, G मॉडेल आहे, 8 सीटर मधली गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे. गाडीचा नंबरही VIP आहे 9191. ओके. चॉईस नंबर मध्ये गाडी आहे. या गाडीची प्राइस ची जर गोष्ट केली तर आपण 10,30,000 रुपये कोट करतो. ओके. मान सन्मान करून देणार. 2016 ची लोन किती होऊन जाईल याच्यावर? लोन 80% लोन होणार म्हणजे होणार. ओके. पुढची होंडा सिटी. त्यानंतर होंडा सिटी आहे 2013 ची. बर. गाडी थोडं ओनर असल्यामुळे थर्ड ओनर गाडी आहे, म्हणून या गाडीची प्राइस पण कमी आहे. बर. ऑटोमॅटिक गाडी आहे पण 3 लाख रुपये प्राइस ठेवलेली. ओके. 3 लाखामध्ये 2013 ची 3 लाख रुपये. ओके. ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी तुम्हाला भेटते. कंडिशन तुम्ही पाहू शकता. हे V मॉडेल असणार आहे. V मॉडेल. ओके, चालते. देन महिंद्रा XUV 300 XUV ऑटोमॅटिक आहे, सनरूफवाली आहे, W8 गाडी आहे.
टॉप मॉडेल टॉप मॉडेल डिझेल मध्ये गाडी. बर. या गाडीची प्राइस आपण ठेवलेली आहे 10,25,000 रुपये. ओके. त्याच्यामध्ये मान सन्मान होणार. कधीचं मॉडेल आहे? 19चं. 2019चं. हो. कंडिशन तुम्ही पाहू शकता. डिझेल ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी असणार आहे. त्यानंतर पुढची क्रेटा. सर क्रेटा 2018ची आहे. बर. ही गाडी आहे ना सर कंपनी ऑन आहे, त्याच्यामुळे सेकंड ओनर आहे. गाडी 25,000 किलोमीटर चाललेली, शोरूम हिस्ट्री. फक्त 25,000. फक्त 25,000. ते पण बघा गाडी पूर्ण सर्टिफाईड आहे. ओके. या गाडीची प्राइस आपण 8.25 लाख रुपये कोट केलेली आहे. ओके. थोडंफार आणखी कमी जास्त करून दे. पुढची स्विफ्ट. सर ही स्विफ्ट आहे 2019ची. बर. ही ZDI प्लस सगळ्यात टॉप मॉडेल आहे सर. ओके. बटन स्टार्ट गाडी आहे, ऑटोमॅटिक आहे. डिझेल ऑटोमॅटिक आहे. बर. या गाडीमध्ये आतमध्ये 80 ते 90,000 रुपयाची फक्त एक्सेसरीज केलेली आहे. बर. त्यामुळे आपण हिची प्राइस पण चांगली ठेवली आहे. 7,65,000 रुपये प्राइस कोट केलेली आहे. नेगोशिएबल करून देणार. 2019ची म्हणजे लास्ट लॉटची डिझेल स्विफ्ट आहे. कंडिशन तुम्ही पाहू शकता MH12 आणि टॉप मॉडेल मध्ये असणार आहे. सॅलरी 2020ची आहे. कंपनी फिटेड CNG सिंगल ओनर गाडी आहे. गाडीची प्राइस आपण कोट केलेली आहे 5.5 लाख रुपये, पण नेगोशिएबल आपण हिच्यामध्ये पण करून देणार. ओके. पुढची बलेनो ही जेट आहे, टॉप मॉडेल आहे सर 2018ची. बर. सिंगल ओनर गाडी आहे, बटन स्टार्ट आहे. आपण हिची प्राइस 6.5 लाख रुपये कोट करतो, नेगोशिएबल करून देऊ. डिझेल इंजिन मध्ये ही गाडी असणार आहे. तर ऑटो 7चं तुम्ही पाहू शकता ही हिंजवडी आहे. पुढे तुम्ही सरळ पाहू शकता डीमार्ट आहे आणि त्या डीमार्टच्याच जस्ट अपोजिट साईडला इथे ऑटो 7चं जे शोरूम आहे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. तर आता आपण दुसऱ्या शोरूमला जाऊया. आपल्या दुसऱ्या त्या मेन ऑफिसला जाऊ, तिथल्याही गाड्या तुम्हाला दाखवतो. येस. तर आता यांच्या दुसऱ्या शोरूम मध्ये आपण आलेलो होतो ऑटो 7. हा जो रोड तुम्ही पाहताय हा औंध रावेत आहे. जगताप डेअरी पुढे तुम्ही हा जो ब्रिज आहे हा देखील पाहू शकता. तर इथेच यांचं शोरूम आहे. तुम्ही आतमध्ये स्टॉक देखील पाहू शकता. ब्रँडेड गाड्यांचा स्टॉक आहे इथे. तर राज सर नमस्कार. आता मेन ऑफिस सर, नवीन म्हणजे मेन ऑफिस आहे. बरं. ओके. तर करायची सुरुवात मग. हा. या शोरूमचं जे लोकेशन आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. ब्रेझाची गाडी दिली आहे 2019ची ZDI आहे सगळी. बर. सिंगल ओनर गाडी आहे, डिझेल मध्ये गाडी आहे. गाडीची प्राइस 8,75,000 रुपये कोट केलेली आहे. डिझेल मॅन्युअल. हा. ओके. 8,75,000 मॅन्युअल कोट केलेली आहे, त्यात नेगोशिएबल होणार. बरं चालतंय. सो गाडी कंडिशन तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता चांगल्या कंडिशन मध्ये. 50,000 किलोमीटर चाललेली आहे सर गाडी. किती? 50,000 शोरूम हिस्ट्री आहे पूर्ण. ओके चालतं. ती इको गाडीची सुद्धा भरपूर मागणी असते. इको कंपनी फिटेड पेट्रोल प्लस CNG आहे. बर. 2022ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे. आणि गाडी जर पाहिली ना सर्टिफाईड आहे, पूर्ण सर्टिफाईड आहे. सो एक्सटेंडेड वॉरंटी देखील तुम्हाला याच्यावरती मिळून जाते. तर काय बेस दिले आहे? ह्या गाडीची प्राइस सर 6,25,000 रुपये कोट केलेले, नेगोशिएबल आम्ही करून देऊ. बरं चालते. पोलो. पुढची पोलो सर 2015ची आहे, सेकंड ओनर गाडी आहे. गाडीची प्राइस 3,80,000 ठेवलेली डिझेल मध्ये. ओके. त्यानंतर पेट्रोल मध्ये 2018ची सिंगल ओनर गाडी आहे. आपण हिची 3,40,000 रुपये कोट केलेली आहे, थोडंफार नेगोशिएबल करून देऊ. ओके. आणि हे XT टॉप मॉडेल असणार आहे. हो, टॉप मॉडेल. त्यानंतर एक प्रीमियम X3 आहे. कंडिशन तुम्ही पाहिले ना एकदम अनटच गाडी आहे बरं. काही इंटिरियर वगैरे तुम्ही जर पाहिले तर सनरूफ सुद्धा आहे. कंपनी ओन गाडी आहे सर. बरं. त्यामुळे कंपनी ओन असल्यामुळे सेकंड ओनर झालेली आहे. गाडीची प्राइस आपण ठेवलेली 10 लाख रुपये. ओके. त्यात आपण नेगोशिएबल करून देणार. 2013ची. ओके चालते. होंडा सिटी 2019ची आहे सर. ही डिझेल मध्ये. ती आपण बघितलेली ती पण डिझेल होती, ती पेट्रोल होती, ती ऑटोमॅटिक. ही डिझेल मध्ये सनरूफ वाली गाडी. ZX टॉप मॉडेल ही. हिची प्राइस आपण ठेवलेली 8.5 लाख रुपये. आपण त्यात पण नेगोशिएबल करून देणार. ओके. क्रिस्टा. ही क्रिस्टा 2020ची आहे. 50,000 किलोमीटर चाललेली आहे फक्त सर. शोरूम हिस्ट्री आहे. G मॉडेल मॅन्युअल मध्ये 8 सीटर गाडी आहे. या गाडीची प्राइस 18.5 लाख रुपये कोट केलेली आहे, त्यात पण नेगोशिएबल करून देणार. 11.5 लाख. 18.5 लाखामध्ये हे मॉडेल आहे. तुम्ही पाहू शकता मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये. पुढची ड्रायव्हर ही 2019ची आहे. सेकंड ओनर गाडी आहे. त्याची प्राइस आपण 5.5 लाख रुपये ठेवलेली. मॅन्युअल मध्ये असणार आहे. RX टॉप मॉडेल आहे सर. अच्छा, टॉप मॉडेल मध्ये असणार आहे. ओके. पुढची ब्रेझा 2019ची ब्रेझा आहे, ऑटोमॅटिक. बर. सिंगल ओनर गाडी आहे. गाडीची प्राइस आपण कोट केलेली हिचे 8,75,000 रुपये. ओके. 8,75,000 डिझेल ऑटोमॅटिक मध्ये आहे. त्यानंतर पुढची वेंटो
2021 ची आहे, सिंगल ओनर ऑटोमॅटिक गाडी आहे. अच्छा, म्हणजे ही लास्ट स्लॉट मधली गाडी आहे. हो, बरोबर. ही गाडीची प्राइस ठेवलेली आहे 9,60,000 रुपये आपण. ओके, 9,60,000. टॉर्क कन्व्हर्टर म्हणजे ऑटोमॅटिक गिअर बॉक्स मध्ये ही गाडी आहे आणि 1 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं. पुढची आहे क्रेटा. क्या बात. क्रेटा ऑटोमॅटिक आहे सर, डिझेल मध्ये. डिझेल मध्ये. क्या बात आहे. काय बेस दिलं आम्हाला? 2015 ची गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे. गाडीची प्राइस आपण 8,35,000 रुपये कोट करतो, पण नेगोशिएबल त्यात पण करून देणार. क्या बात आहे. 8,35,000 ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी आहे. कंडिशन तुम्ही पाहू शकता, एकदम अनटच गाडी आहे. SX मॉडेल आहे. आतमध्ये कुशनिंग वगैरे जर पाहिलं ते सुद्धा तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने मेंटेन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एस्पायर पेट्रोल ऑटोमॅटिक आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक. बरं, काय डिटेल आहे? 15 ची सेकंड ओनर गाडी आहे सर. ओके, आपण 3,80,000 रुपये कोट केलेली. 3,80,000. पेट्रोल ऑटोमॅटिक 1.5 लिटरचं जे पेट्रोल इंजिन आहे, बेसिकली 4 सिलेंडर इंजिन आहे, जे की तुम्ही इको स्पोर्ट मध्ये जे पेट्रोल इंजिन येतं तेच ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहे. सो ओव्हरऑल ड्रायव्हिंग डायनामिक्स आणि सेफ्टी जर पाहिली तर या गाडीमध्ये नक्कीच चांगली. 3,80,000 अराउंड तुम्हाला 3 लाखाच्या आसपास या गाडीवरती लोन देखील होऊन जाईल. त्यानंतर एक स्पेशियस सिडान जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे बूटमध्ये सुद्धा स्पेस, आतमध्ये सीटमध्ये सुद्धा चांगला स्पेस आणि एकदम ॲव्हरेज देणारी गाडी, तर राज सर बेस्ट डील काय देत आहे? 2016 ची आहे, सिंगल ओनर आहे. 4,80,000 रुपये कोट केलेली आहे. ओके, मान सन्मान होऊन जाईल या गाडीला. ओके. आणि डिझेल इंजिन मध्ये ही गाडी असणार, तुम्ही कंडिशन पाहू शकता. आणि RX-Z टॉप मॉडेल मध्ये ही गाडी आहे. सो कंडिशन चांगली आहे. MS जर पाहिली 47 मध्ये ही गाडी असणार आहे. पुढची बीट सर लो बजेट मध्ये पण आहे. 2014 ची सिंगल ओनर, 2,70,000. 2,70,000 डिझेल मध्ये. डिझेल मध्ये. ओके.